भारत आणि फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय आज लिहिला गेला। फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत। आज मुंबईमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॅक्रॉन यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठक पार पडली। यावेळी भारत आणि फ्रान्स संबंध अधिक दृढ करण्यासाठी ग्लोबल पार्टनरशिप स्थापन करत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली। बघूया भारत फ्रान्स मैत्रीच्या या नव्या पर्वासंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। प्रेसिडेंट मैक्रो के साथ मिलकर हमने इस स्ट्रैटेजिक पार्टनरशिप को अभूतपूर्व गहराई और ऊर्जा दी है। इस विश्वास और साझा विजन के आधार पर आज हम अपने संबंधों को स्पेशल ग्लोबल स्ट्रैटेजिक पार्टनरशिप के रूप में स्थापित कर रहे हैं। एक विश्वसनीय साझेदार हो ताकि हमारे जो उद्योग हैं वो एक अद्वितीय सहयोग प्रदान कर सके। अगर हाँ, जैसा कि हमने चाहे राफाल हो, चाहे सबमरीन्स हो, चाहे वो ये जो हेलीकॉप्टर्स के लिए जो फाइनल असेंबली लाइन जो टाटा एडवांस कंपनी जो है वो मिलकर भारत फ्रांस के साथ कर रही है। देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आज भारत आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये मैत्रीचा एक नवा अध्याय लिहिला गेलाय। भारत दौऱ्यावर आलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज द्विपक्षीय बैठक झाली। या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली। त्यानंतर मॅक्रॉन यांच्या हस्ते कर्नाटकातील हेलिकॉप्टर असेंब्ली लाईनचं व्हर्च्युअल उद्घाटन पार पडलं। हमें गर्व है कि भारत और फ्रांस मिलकर माउंट एवरेस्ट की ऊंचाइयों तक उड़ान भरने वाला विश्व का एकमात्र हेलीकॉप्टर भारत में बनाएंगे और ये पूरे विश्व को एक्सपोर्ट भी करेंगे। वर्ष 2026 भारत और यूरोप के संबंधों में एक टर्निंग पॉइंट है। दरम्यान या इंडो फ्रेंच चर्चेदरम्यान कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर देण्यात आलाय त्यावर एक नजर टाकूया। संरक्षण सहकार्याचा करार 10 वर्षांसाठी वाढवण्यात आलाय। एअरबस टाटा समूहाच्या सहकार्याने हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन झालंय। फ्रान्सच्या सफ्रान कंपनीसोबत हॅमर क्षेपणास्त्रांच्या उत्पादनासाठी करार झालाय। फ्रान्सकडून 114 राफेल विमानांच्या खरेदी प्रक्रियेला गती देण्यात आली आहे। इंडो फ्रेंच सेंटर फॉर AI इन हेल्थची स्थापना करण्यात आली आहे। याशिवाय अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत। भारत आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये 1998 पासून धोरणात्मक भागीदारी आहे। दोन्ही देश संरक्षण, तंत्रज्ञान, अंतराळ आणि ऊर्जा यासारख्या क्षेत्रांमध्ये एकत्र काम करतात। हा दौराही याच भागीदारीचा आणि मैत्री पर्वाचा महत्त्वाचा भाग मानला जातोय। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।